काम आहे दादा. बाले तू हिम्मत नको हवी. हा 2 समोसे बांध आणि ते वडे तळून झाले का? नाही दादा, हिम्मत नाही हारून राहिली, पण काही जमून नाही राहिलं. म्हणजे बघ ना, आपण एवढ्या ठिकाणी हिंडलो, कोणीच आपले पदार्थ विकत नाही घेत. काहीतरी चुकून राहिलं आपलं. बस अरे यार इतना नमकीन बना यार ये चटणी. वडापाव कसा असा तिखट आणि झणझणीत पाहिजे. अशा ह्या चटणीनं तुझ्या चांगल्या वड्याची चव बिघडते यार. बरं दुसरी चटणी ऐकते एखादी? नाही साहेब, एकच चटणी आहे. बरं चल किती झाली या वडापावची सांग लवकर. 10 रुपये काका. दादा थांब. दादा हे घे, ही चटणी दे त्यांना. एकदम टेस्टी आहे, वाढून तर बघ. द्या. घ्या दादा. वाह एकदम छान. अशी चव पाहिजे. ताई या वडापाववाल्याला अजून एक चटणी दे. ताई किती झाले या पाकिटाचे? राहू दे दादा, 1 मिनिट. खूपच चांगली आहे चटणी. हा बॉक्सच घे ना, 1000 रुपयाला आहे. नाही ताई नको. अरे 800 रुपयाला घे. नाही ताई, अहो हातावरचं पोट आहे माझं. एवढा मोठा बॉक्स घेतला तर आई ओरडेल मला. बरं ताई, या एका पाकिटाचे किती झाले सांगा? नाही, हे पाकिट राहू दे तुझ्याकडे सॅम्पल म्हणून. जर चटणी आवडली ना तर फोन कर मला. त्या पाकिटावरती नंबर आहे. हा लागलं तर उद्या देते सुट्ट पाकिट. हो हो चालेल. येते. धन्यवाद ताई. हा दादा, अगं पार्सल बांधू की असं? समजलं का तुला कुठे चुकतोय आपण? हा नुसतं विचार करून राहिलो ना मी. आपण तर एकदम त्यांना महिन्याचा माल देत होतो. रोजच्या धंद्यासाठी त्यांना जेवढी गरज आहे तेवढाच माल त्यांना द्यायचा. बरोबर आहे. म्हणजे जेवढी मागणी तेवढाच पुरवठा पाहिजे. याचही बरोबर आहे. हातावरचं पोट आहे त्याचं. माझ्या व्यवसायाचा हा पहिला धडा. जेवढी मागणी तेवढाच पुरवठा. काय झालं रे दादा? काय नाही, मला लहानपणीची बाली आठवली. शाळेत जाताना म्हणायची, दादा माझे पाय दुखायला लागले, मला खांद्यावर घे ना. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. हे
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.